आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. BLO म्हणून नियुक्तीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे परिपत्रक. शैक्षणिक वेळेत निवडणूक कामे न देण्याचे निर्देश. परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना मतदान केंद्रीयस्तरीय अधिकारी, बूथ लेवल ऑफिसर BLO म्हणून शिक्षकांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात शिक्षकांना BLO म्हणून नियुक्ती करण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्यांना शैक्षणिक दिवसामध्ये आणि अध्यापनाच्या वेळेत निवडणुकीची कामे देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात हा कार्यक्रम सुरू असून मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर BLO कार्यरत असणे आवश्यक आहे. परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 13(ब)(2) नुसार मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 5 जून 2025च्या सुधारित निर्देशानुसार राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थातील गट क किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांना BLO म्हणून नियुक्त करता येते. आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्यास अंगणवाडी सेविका, कंत्राटी शिक्षक किंवा केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचाही विचार करता येतो. RTA कायद्यात शिक्षकांच्या नियुक्तीला अपवाद. बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 संदर्भात परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नियुक्ती करण्यास सर्वसाधारणपणे बंदी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा किंवा संसद निवडणुकांशी संबंधित कामासाठी हा अपवाद लागू होतो. त्यामुळे निवडणूक विषयक कामासाठी शिक्षकांची नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या वैध आहे. उच्च न्यायालयाचे शिक्षकांच्या नियुक्तीला समर्थन. उत्तर प्रदेशातील ध्रुविका पांडे विरुद्ध अतिरिक्त मुख्य सचिव प्रकरणात इलाहाबाद उच्च न्यायालयाने शिक्षकांना BLO म्हणून नियुक्त करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे राजस्थान उच्च न्यायालयाने महेश स्वामी विरुद्ध राजस्थान राज्य प्रकरणात BLO हिचे काम निवडणूक प्रक्रियेचा भाग असल्याचे शिक्षकांची नियुक्ती करता येते असे निरीक्षण नोंदवलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश. परिपत्रकात सर्वोच्च न्यायालयाचा भारत निवडणूक आयोग विरुद्ध सेंट मेरी स्कूल या प्रकरणातील निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ह्या निर्णयात शिक्षकांना मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि निवडणूक कामे शक्यतो सुट्टीच्या दिवशी, शैक्षणिक दिवशी किंवा अध्यापनानंतरच देण्याचे निर्देश आहेत. नियमित अध्यापनाच्या वेळेत शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त करणे टाळावे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पूर्णवेळ कार्यमुक्तीबाबत आक्षेप. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशात आले की काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना BLO म्हणून नियुक्त करताना त्यांच्या सेवा पूर्ण वेळ अधिग्रहित करून संबंधित शाळेकडून कार्यमुक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारची कारवाई न्यायालयीन निर्देशांच्या विरोधात असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे की शिक्षकांना पूर्णवेळ BLO म्हणून नियुक्त करू नये. त्यांच्यासाठी निवडणुकीशी संबंधित कामे केवळ सुट्टीच्या दिवशी, अशैक्षणिक दिवशी किंवा शाळेच्या वेळेनंतरच करून घ्यावीत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणताही व्यत्यय होणार नाही आणि न्यायालयीन आदेशाचेही पालन होईल. राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान. मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण हा राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा कार्यक्रम असून तो विविध कालमर्यादेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी BLO म्हणून शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकामुळे शिक्षकांना BLO नियुक्ती करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम मोठ्या प्रमाणात दूर झाला असून नियुक्ती करता येणार असली तरी ती न्यायालयीन आदेश आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊनच करण्यात यावी अशी भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केली आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. परिपत्रक पाहूया. BLO बाबत महत्त्वपूर्ण सूचना.
हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील इथून डाउनलोड करू शकता.